नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्डमधील 5th नंबरचा जो लेसन आहे मास मीडिया अँड हिस्ट्री या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. तर या ठिकाणी तुम्हाला जे सेंटेन्स कंप्लीट करायचे सांगितलेले आहेत त्यापैकी काही सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेले आहे, म्हणजे ऑल सेंटेन्स कंप्लीट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज आपण राईट करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, त्यासुद्धा कंप्लीट करून दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज तुम्ही पाहून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द रॉंग पेअर इन द फॉलोइंग अँड राईट इट. तर या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहे रॉंग पेअर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला रॉंग पेअर जी आहे ती राईटसुद्धा करून दिलेली आहे. त्यानंतर सेकंड आहे न्यूजपेपर, मॅगझिन, बुक्स आणि एडिटरचे नेम्स दिलेले आहेत. त्यामध्ये जी रॉंग पेअर आहे तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, जो ग्राफिकल डिस्क्रिप्शन्स आहे ते तुम्हाला कंप्लीट करून दिलेले आहे. तुम्ही ॲज इट इज ते कंप्लीट करू शकता. तर थर्ड नंबरची शॉर्ट नोट्स आहे मास मीडिया अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज. तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहे. तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता. त्यानंतर 4 नंबरची शॉर्ट नोट्स आहे बेंगाल गॅझेट. तर यावर जी शॉर्ट नोट्स आहे तीसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर बघा, बेंगाल गॅझेट इज द फर्स्ट न्यूजपेपर विच वॉज द स्टार्टेड इन इंडिया. इट वॉज स्टार्टेड बाय जेम्स ऑगस्ट हिकी अँड आयर्श नॅशनल. इट्स वॉज फर्स्ट पब्लिश्ड ऑन 29 January 1780. It was also called Kolkata Gazette. Advisors Bengal Gazettes laid the foundations of the newspaper in India. नेक्स्ट आहे वेब जर्नलिझम्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे किंवा शॉर्ट नोट्स आहे तीसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही राईट करून घ्यायचे आहे आणि तुमचं वर्कबुक कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एखादी स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाली असेल तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक्स यूज करायचं आहे, त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा रिझनचा क्वेश्चन आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे एनी इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू मास मीडिया नीड्स टू बी रिव्ह्यू क्रिटिकली. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे नॉलेज ऑफ हिस्ट्री इज इसेन्शियल्स फॉर न्यूजपेपर आर्टिकल्स. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघून तुम्ही पण राईट करू शकता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे टेलिव्हिजन इज द मोस्ट पॉप्युलर मीडियम. तर
या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे 6 जानेवारी इज ऑब्झर्व्ड ॲज पत्रकार दिन और जर्नलिस्ट डे इन महाराष्ट्र. तर हा जो क्वेश्चन आहे ह्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे न्यूजपेपर इज ॲन इम्पॉर्टंट मीडियम ऑफ एज्युकेशन अँड एंटरटेनमेंट. तर या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे आन्सर आहे ते तुम्ही असंच बघून राईट करायचं आहे. त्यानंतर भारत एक खोज अ सिरियल टेलिकास्ट बाय दूरदर्शन वॉज ॲडमायर इन ऑल पार्ट ऑफ इंडिया. तर ह्या क्वेश्चनचे जे आन्सर जे आहे ते या ठिकाणी राईट केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असंच बघून राईट करायचं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर या ठिकाणी तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे तो रीड करायचा आहे आणि त्यावर आन्सर राईट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट वॉज द न्यू नेम ऑफ IBC. तर IBCचं न्यू नेम तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2nd नंबरचा इन हाऊ मेनी रिलिजन्स लँग्वेज अँड लोकल डेलिकेट्स आर विविध भारती प्रोग्राम ब्रॉडकास्टेड. तर या ठिकाणी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे विच प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्टिंग बाय आकाशवाणी. आकाशवाणीवर कोणते प्रोग्राम ब्रॉडकास्टिंग केलं जातं. तर या ठिकाणी प्रोग्रामचे नेम जे आहे ते राईट करून दिलेलं आहे. नेक्स्ट आहे 7 नंबरचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल्स. तर तुम्हाला जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचं आन्सर डिटेलमध्ये राईट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे राईट अबाउट द इम्पॉर्टंट रोल ऑफ केसरी अँड मराठा इन द फ्रीडम स्ट्रगल. तर ह्या वृत्तपत्राची माहिती तुम्हाला त्यांचं इम्पॉर्टंट कोणतं होतं फ्रीडम स्ट्रगलमध्ये तर ते तुम्ही या ठिकाणी बघून राईट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे बघा व्हॉट वेअर द डिफरंट मीन्स ऑफ कम्युनिकेशन्स बिफोर द ॲडव्हेंट ऑफ न्यूजपेपर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो राईट करून घ्यायचं आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे गिव अ रिव्ह्यू ऑफ आकाशवाणी प्रोग्रॅम्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. गिव अ शॉर्ट अकाउंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन टेलिव्हिजन. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे.